या ठिकाणी वैराग्याचा त्याग याच्याबद्दल माहिती जाणणार आहोत। आणि त्या अगोदर या ठिकाणी एक महत्त्वाचं झाड जे आहे तर याला म्हणतात लोधरा ट्री। याला लोधरा ट्री याला नाही म्हणत, ह्या त्याच्या साली आहेत, बरोबर आहे। आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचत असताना या ग्रंथाचा संदर्भ आला होता की नाही? कुठे आला होता? एकदा ते काढा संदर्भ। आणि या झाडाचा फायदा काय आहे मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो। बघा या झाडाचे फायदे काय। राजा बिंबिसाराचे उपदेश। थांबा एक मिनिट। 8 नंबर बघा, राजा बिंबिसाराचा उपदेश। 7 नंबर, लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वत राजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला। मागच्या वेळेस तुम्हाला हे विचारलं होतं की लोध्र वृक्ष नेमकं काय आहे, लोध्रा ट्री म्हणजे नेमकं काय आहे। तर लोध्र ट्री हे त्याची साल आहे, अवश्य पहा। आणि हे आपल्याला दालचिनी म्हणून देखील आपण वापरतो। कोणत्याही मसाल्यामध्ये आपण अवश्य याचा वापर करतो। आता इथून पुढे तुम्ही रोज वापर करत जा, कारण की हे आपल्या ग्रंथामध्ये आलेले, धर्मग्रंथामध्ये आलेले। आता याचा उपयोग काय आहे 1 मिनिटामध्ये आपण बघूया। कॅरेक्टरिस्टिक आणि याचे सदुपयोग, फायदे, बेनिफिट काय आहे। हृदय को स्वस्थ रखता है। काय? हृदयाला स्वस्थ ठेवायचं काम हे लोध्र वृक्ष करतं। दुसरं काय, कॅन्सर से बचाव करता है। आपल्याला कॅन्सर होऊ देत नाही, मग ते कोणताही का असे ना, ब्लड असेल की स्किन असेल की वगैरे वगैरे असेल, कोणताही असेल, त्यावरती रोखण्याचं काम हे लोध्र वृक्ष करतं। तिसरं आहे पाचन तंत्र को सही रखता है। आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती चांगली ठेवायचं काम करतं। आपलं जे पाचन तंत्र आहे ते चांगलं ठेवायचं काम देखील लोध्र वृक्ष करतं, बरोबर आहे। पोटाचे जर आजार असेल तर अवश्य तुम्ही याचा उपयोग करायला पाहिजे। रक्त प्रवाह में सुधार करता है, ब्लड सर्क्युलेशन मध्ये सुधारणा होते। एखाद्याचं रक्ताभिसरण शुद्ध करण्यासाठी किंवा सुपरफास्ट किंवा मंद असेल तर तीव्र करण्यासाठी देखील लोध्र वृक्ष फार उपयोगी आहे। आंखों के लिए फायदेमंद है। ज्यांना चष्मा लागलेला आहे ना त्यांनी अवश्य याचा लाभ घ्या आणि आपल्या चष्म्याचा नंबर कमी होईल आणि तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। वजन कम करने में सहायता है। ज्यांचं जास्त वजन वाढलेलं असतं, 50, 70, 90 किलो, अनाठाई, अवाढव्य ज्यांचं वजन वाढलं असेल तर त्यांनी देखील याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे, सेवन केलं पाहिजे, इनटेक केलं पाहिजे, पोटामध्ये आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे। दुसरं काय आहे 7 नंबरचा फायदा, सूजन कम करता है। तर आपल्या आतील भागावरती पण कधी कधी सूज येत असते, बाह्य भागावर देखील सूज येत असते। तर आपण बाहेरील भागावर सूज आल्यानंतर काही ना काहीतरी मलम वगैरे लावतो, पण आतमध्ये आपण मलम लावू शकत नाही, एखादी पेन किलर खाऊ शकतो। म्हणजे ही पेन किलरच एक प्रकारची बुद्ध काळापासून चालत आलेला वृक्ष आहे। तसे तर बरेच वृक्ष, बोधी वृक्ष पण आहे वगैरे। एक दिवस आपण बोधी वृक्षाचे पण फायदे पाहूया।
हाँ, 8 नंबर, ब्रेन फंक्शन को बेहतर बनाता है. ज्यांचा फॉल्ट असेल, हा बाय डिफॉल्ट असेल तर त्यांनी अवश्य या वृक्षाला खाल्लं पाहिजे. वृक्षाच्या सालीला खाल्लं पाहिजे. ओके, म्हणजे तुमचे ब्रेनचे फंक्शन मला वाटतं पहिलं मलाच खायला पाहिजे. हाँ, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल को नियंत्रित करता है. बॅड कोलेस्ट्रॉल असेल की गुड कोलेस्ट्रॉल असेल, एकदम कंट्रोल मध्ये ठेवायचं काम हे लोथ्र ट्री करतं. 10वां फायदा काय, लीवर और किडनी की समस्या को दूर करता है. बऱ्याच जणांना समस्या असतात ना, लिव्हरची आणि किडनीची, सूजन असते किंवा मुतखडा देखील असू शकतो, तर त्यावेळी देखील खूप फायदेमंद असतं. बरोबर आहे. कसं खायचं, भाजीमध्ये टाकून देखील खाऊ शकता आणि याला चहामध्ये पण तुम्ही घेऊ शकता. पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळून देखील तुम्ही पिऊ शकता. हा, तसं पण चालतं ना. जसं आपण इलायची खातो की नाही, तर इलायची प्रमाणेच ही दालचिनी आहे आणि अशी जरी खाल्ली तरी काही तुम्हाला होणार नाही. जरी काही झालं तर दवाखाने सगळे जवळच आहेत. 11 नंबरचा फायदा काय, हड्डियों को मजबूती प्रदान करता है. ज्यांचं कॅल्शियम कमी झालेलं आहे, ज्यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत कॅल्शियमच्या, तर अवश्य त्यांनी ह्या सालीचा उपयोग केला पाहिजे. एक नाही तर असे कितीतरी 11 फायदे आपल्याला पाहायला मिळाले. बघा, जर हे वृक्ष आपल्याला माहिती झालं नसतं तर आपल्याला हे फायदे देखील माहिती झाले नसते. हे आता वृक्ष देखील माहिती झालं, याचे फायदे देखील आपल्याला कळाले. म्हणून वृक्ष याच्या सालीचा तुम्ही सेवन करू शकता. ठीक आहे, आजच्यासाठी लोध्र वृक्षासाठी एवढंच. आता आपण पुस्तकाकडे वळूया. वैराग्याचा त्याग 5 नंबरचा आपला चॅप्टर आहे. बघा, गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. मी आता एका ठिकाणी भोजनाला होतो. काय नाव त्यांचं, पठारे. तर त्यांनी ग्रंथामधला एक 307 नंबरचा प्रश्न मला विचारला की आत्मक्लेश्वरी, आत्मविजय म्हणजे काय. भगवान बुद्धाने आत्मा मानला नाही, मग आत्मविजय कस काय. त्यांना सांगितलं, आत्मविजय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःवर विजय मिळवणे. स्वतःवर विजय मिळवणे काय किंवा आत्मविजय मिळवणे काय म्हणजे काय. आत्म म्हणजे आत्मा नाही, आत्मा म्हणजे स्वतः, सेल्फ. सोल नाही तर सेल्फ. आत्मा म्हणजे सोल, आत्मा म्हणजे सेल्फ. अंडरस्टँड. म्हणून आत्मविजय, परविजय आहे की नाही. स्वदुःख परदुःख, आत्मदुःख परदुःख, या दृष्टीने आपण त्याला घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी देखील तसाच एक शब्द आहे की अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश लगातार 6 वर्षापर्यंत चालले. आत्मक्लेश म्हणजे काय, स्वतःला दिलेला कायेला क्लेश. काय क्लेश दिलेला आहे शरीराला, किती कष्ट घेत होते, किती ध्यान करत होते. पोटाला जर हात लावला तर तो पाठीच्या कण्याला चिटकायचा,
आणि पाठीच्या कण्याला जर हात लागला तर तो पोटाच्या भागापर्यंत यायचा. इतकं त्यांनी जबरदस्त असं ध्यान केलं होतं. आजपर्यंत तुमच्या इतिहासामध्ये असं ध्यान करणार कोणी पाहिलेलं आहे का तुम्ही? नाही. ऐकलेलं आहे का कोणी? नाही. भविष्यात पाहाल का तुम्ही? नाही. बुद्ध होण्यासाठी एवढे कष्ट लागतात, इतके कष्ट लागतात, तेव्हा माणूस बुद्धपदापर्यंत पोहोचतो, असंच पोहोचत नाही. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरी त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या एक दुःख विषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचित उलगडा झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इह लोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जे दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होईल. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. ध्यान करत असताना प्रचंड त्यांना वेदना देखील झाल्या, क्लेश झाला, आत्मक्लेश झाला, स्वतःला त्यांनी खूप असं दुःख दिलं. त्या काळामध्ये संकल्पना अशी होती की तुम्ही संन्यासी बनला तर तुम्ही तुमच्या शरीराला जेवढा त्रास दिला तेवढी तुमची मुक्ती जवळ, आणि जेवढं तुम्ही सुखाच्या अधीन झाला तर तुम्ही मुक्तीपासून तेवढे लांब. मग सिद्धार्थाने देखील तसंच ठरवलं की जेवढं आपण कष्ट करू, जितका आपण आत्मक्लेश करू तेवढं चांगलं. म्हणून त्यांनी शरीराच्या शुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी इतके कष्ट घेतले की त्याची हद नाही. काय म्हणतात सिद्धार्थ? विचार करत आहेत सिद्धार्थ की माणसाचा देह हा विचारामुळे शोभून दिसतो, उठून दिसतो. जर तुमच्या मध्ये विचारच नसेल, सुविचारच नसेल तर तुमचं जीवन कसं आहे म्हणतात? कुत्र्यासारखं आहे की नाही? बघा, एखाद्याला विचारच नसेल, सुविचारच नसेल, अडाणी असेल, मंद असेल, किंवा एखाद्याला काही डिसऑर्डर असेल, फोबिया असेल, एन्झायटी असेल, स्किझोफ्रेनिया असेल, अशा कित्येक डिसऑर्डर असतात. आणि या डिसऑर्डरच्या माध्यमातून माणूस पागल होऊन जातो, त्याचा विचारावर ताबा देखील नसतो. आणि असा माणूस माणसामध्ये असून देखील एखाद्या पिसाट कुत्र्याप्रमाणेच असतो. पुढे जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्ये पावित्र्य असतेच, पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ देखील शकत नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावायचे आहे ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लागते. त्यावेळी उर्विला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. कुठे? कोण राहत होता? सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता.
काय संकल्प केला होता? मुलगा जर झाला तर दरवर्षी नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. आता नवस कसा फेडतात? बोकड्या कापून, है की नाही? कोंबड्या कापून, कोंबडा कापून, याचा अर्थ तुम्ही अनुभवी, परफेक्ट, एकदा तरी. हा नाही का? अच्छा, पाहिलेलं तुम्ही अनुभव. अच्छा. उर्वेलामध्ये एक सेनानी नावाचा ग्रस्त होता आणि त्याला सुजाता नावाची मुलगी होती आणि तिला पुत्र होत नव्हता, निसंतान होती, निपुत्रिक होती. बिचारीने संकल्प केला होता, हे वटवृक्षा, हे वनदेवता, मला मुलगा झाल्यास मी नवस फेडीन. मग हे देऊन का ते देऊन? आता काय देते ती पुढे बघू आपण. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठवली. बघा आता तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला, आता एवढ्यामध्येच फार मोठा अर्थ आहे. तिची इच्छा पूर्ण झाली म्हणजे तिला मुलगा देखील झाला. इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग ती पन्नाला बोलवते. पन्ना कोण असते? तिची दासी असते, कामगार असते, सेविका असते आणि ती पन्नाला बोलवते, अगं पन्ना, तू त्या वनदेवतेकडे जा, वटवृक्षाकडे जा आणि तिथली जागा सगळी स्वच्छ कर, साफ कर. मग तिथे आपण सगळेजण बसू आणि मग खीर देऊ, त्या वटवृक्षाला खीरदान करू. काय करते आपण बघूया. नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी तिने, सुजाताने पन्ना दासीला पाठवले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुपतिष्ठ नावाच्या घाटावर त्याने अंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्या बरोबर असलेले जे 5 तपस्वी परिव्राजक त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने त्याला ते कायमचे सोडून गेले. सिद्धार्थाची मनाची अवस्था काय झालेली होती की याच्यामध्ये काही पडलं नाही. नुसतं शरीराला कष्ट देऊन, शरीराला क्लेश देऊन, शरीराला यातना देऊन आपल्याला मिळालं या 6 वर्षामध्ये तर काहीच नाही. मग फायदा काय? मग अशा पद्धतीमध्ये त्यांनी थोडं थोडं अन्न देखील स्वीकारायला सुरुवात केली. याचा अर्थ म्हणजे ते सुपतिष्ठ घाटावर गेले, याचा अर्थ ते चालते फिरते होते, म्हणजे थोडं थोडंच त्यांनी अल्पाहार स्वीकारायला सुरुवात केली. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा पन्ना दासी त्या वटवृक्षाखाली बघते की अरे इथे साक्षात वनदेवता आहेत, वनदेवता आहे म्हटल्यानंतर ती पळत 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 आपल्या मालकीनीकडे गेली आणि म्हणते, मालकीनबाई, मालकीनबाई, अहो तिथं साक्षात वनदेवता आलेत. अहो तुमचा संकल्प खरंच महान आहे, तुमचा नवस खरा खरा पूर्ण झाला. मग तिला असं वाटतं की अरे वा, पन्ना तर खोटी काय बोलणार नाही. मग ती सगळी तयारी करते, भली मोठी खीर बनवते आणि ती सोन्याच्या पात्रामध्ये घेते. सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन ती सिद्धार्थाला अर्पण करते. आणि सिद्धार्थ लगेच ती खीर स्वीकार करत नाही, तर सुपतिष्ठ नावाच्या घाटावर जातात आणि तिथे फ्रेश होतात. है ना? फ्रेश म्हणजे काय? काया स्नान करतात, स्नानादी वगैरे करून परत त्या ठिकाणी आसनस्थ होतात आणि नंतर सुजाताने दिलेल्या खिरीचा स्वीकार करतात.
बघा आता सुजाताने दिलेली कशामध्ये खीर आहे? सोन्याच्या पात्रामध्ये. मला तर आजपर्यंत कोणी दिली नाही. आणि देणार पण. असो, सोन्याच्या पात्रातली खीर सिद्धार्थाने जवळजवळ इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 39 घास केले. किती घास केले? 39 घासामध्ये त्याने ती इनटेक केली, खाल्ली. बघा 39 घासाचा नोंद आहे. पण आपण आतापर्यंत किती खीर खाल्ली? आपल्या काही नोंदी नाही, काहीच नाही. म्हणजे आपण काय करतो पत्ता नाही. तर 39 घासामध्ये सुजाताने ज्यावेळेस सोन्याच्या पात्रामध्ये ती खीर दिली, तर सिद्धार्थाने त्याचे 39 घास करत करत ती खीर संपवली. पहिल्या घासापासून ते शेवटचा घास कितवा होता? 39वा. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्या बरोबरचे 5 तपस्वी होते. कौंडिन्य, पुढे वप्प, पुढे भद्दीय, पुढे महानाम, पुढे अश्वजित. हाच पुढे अश्वजित नंतर सारीपुत्त यांना खऱ्या अर्थाने रद्दीबलाने आकर्षित करतो आणि नंतर सारीपुत्त देखील अश्वजिताचं शुद्ध असं आचरण बघून बौद्ध धर्मामध्ये परिवर्तित होतात. आणि जो कौंडन्य आहे पंच परिव्राजकापैकी, तुम्हाला माहिती असेल की महामायेचं स्वप्न पाहण्यासाठी शुद्धोधनाने किती ब्राह्मणांना आमंत्रित केलं होतं? किती? 8 केलं होतं ना. त्यांचे नाव काय काय आहेत? राम, धन, त्याला ध्वज असं म्हणतात, त्याला धम्म असं म्हणतात. त्याच्यानंतर काय? लखन, त्यालाच लक्ष्मण असं म्हणतात, हा तिसरा ब्राह्मण. चौथं काय? मंते, त्यालाच मंते त्या काळामध्ये पालीमध्ये म्हणायचे. बुद्धाची खरी भाषा काय होती? पाली भाषा होती. आणि जे सगळं बुद्धाच्या जीवनाबद्दल चालू आहे ते कोणत्या भाषेमध्ये चाललेलं आहे? त्या काळामध्ये पाली भाषेमध्ये चालत आहे. परंतु आता बाबासाहेबांनी आपल्याला इंग्रजीमध्ये दिलं आणि त्याचं ट्रान्सलेशन आपल्याला तळवटकर, रेगे यांच्या माध्यमातून आपण ते वाचत आहोत. चौथा होता मंत्री म्हणजेच मंती. आणि 5वा ब्राह्मण होता यन्न. यन्न हा यन्न नाही, तो कौंडन्य. ओके, यन्न हा शब्द तिथून पण डिलीट करा, मनातून पण डिलीट करा, पुस्तकातून पण डिलीट करा. यन्नच्या जागेवर कौंडन्य. पुढे सुयाम. सुयाम हा देखील त्या काळातला ब्राह्मण होता. सुदत्त आणि त्यानंतर भोग. हे एकूण जे 8 ब्राह्मण आहेत, तर या 8 ब्राह्मणापैकी 7 ब्राह्मणाचं एक म्हणणं होतं. 2 अर्थी ते बोलत होते. काय बोलत होते? या 7 ब्राह्मणांचं म्हणणं असं होतं, म्हणजे 8 ब्राह्मणापैकी 7 जण कौंडिन्य बाजूला जर सोडला तर 7 जणांचं म्हणणं असं होतं की सिद्धार्थ जर भविष्यामध्ये मोठा झाला, सद्ग्रहस्थामध्येच राहिला, तर तो राजा होईल 50%. आणि जर त्याने घर त्याग केला तर तो महाकपाट, महाज्ञानी असा सम्यक संबुद्ध होईल. बरोबर आहे? म्हणजे 7 जणांची अशी 50% चक्रवर्ती राजा आणि 50% बुद्ध, याच्याबद्दल त्यांनी भविष्य वर्तवलं. मग राहिला एक ब्राह्मण. कोण होता तो? कौंडिन्य. त्यांनी 50% काहीच नाही, 100% हा सम्यक संबुद्ध होईल असं वर्तवलं होतं. आणि विशेष म्हणजे
100% हा बुद्ध होईल आणि बुद्ध होणारच. आणखी विशेष यांच्यापैकी महत्वाची गोष्ट अशी की जे सगळे 8ही ब्राह्मण होते तर 7ही ब्राह्मण सगळे म्हातारे डंगरे डुंगरे होते, पण कौंडिन्य हा तरुण होता माझ्यासारखा. आणि तो तरुण होता आणि सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आपण तर आता काही राहणार नाही. आसित मुनी सारखी आसित मुनीला पण वाटलं की आपण याला काय पाहायला राहणार नाही, आपण तर मरून जाणार आहे. म्हणतो नरदत्ताला सांगतो की बघ बाबा, हा जर बुद्ध झाला ना, तू यांच्याकडून दीक्षा घे आणि तू पण ज्ञानी हो. पण तसंच या 8 जणांनी देखील निर्धार केला, आपण जरी गेलो तरी आपल्या मुलाने कमीत कमी त्यांच्याकडून दीक्षा घेतली पाहिजे आणि चांगलं शुद्ध जीवन जगलं पाहिजे. मग आता 7 जण तर वारले. आता पुढची गोष्टही अगोदर सांगायला पण पाहिजे. 7 जण वारले, 7 जणांचे 7 पुत्र होते. एका एकाचा एक होता, एका एकाचे 7 नव्हते. एकाचा पुत्र एक होता. राम असेल, धन असेल, लक्ष्मण असेल, मंती असेल, कौंडन्य असेल, भोग असेल, सुयाम असेल, सुदत्त असेल. या 8ही ब्राह्मणापैकी 7 जण वारले कौंडिन्य सोडून. मग कौंडिन्य गेला त्यांच्या घरी की बाबा तुमचे वडील आता वारलेले आहेत आणि आता भगवान बुद्ध झालेले आहेत. भगवान बुद्ध आता बुद्ध झालेले. तुमच्या वडिलांचा संकल्प होता, खऱ्या अर्थाने करार होता, ऍग्रीमेंट होता, ट्रीटी साइन केलेली होती की आम्ही जरी वारलो तरी कौंडिन्य भाऊ आमच्या 7 लेकराला समजून सांग आणि यांच्या मार्गाला तू यांना ने. 7 जणांचे 7 लेकर, पण 7 जणांचे 7 लेकर तयार झाले नाही. मग त्यापैकी किती तयार झाले? 4 तयार झाले. 7 ब्राह्मणांचे 4 मुलं तयार झाले, म्हणजे 3 जणांचे लेकर तयार झाले नाही. म्हणजे 7 जणांपैकी हे 4 जण आणि त्यापैकी हा एक कौंडिन्य. मग हेच भविष्यामध्ये कौंडिन्य झाले, वप्प झाले, भद्य झाले, अश्वजित झाले आणि महानाम झाले. यांनीच नंतर प्रथम भगवान बुद्धाकडून दीक्षा घेतली. पहिलं धम्म प्रवचन म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ, वाराणसी, काशी या ठिकाणी भगवान बुद्धाने यांनाच दिलं होतं. समजलं मला काय सांगायचं? थोडस लांबून फिरून थोडस तुम्हाला समजावण्यासाठी सांगितलं. पुढे भाग 4, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्नभक्षण करून ताजातवाना झाल्यावर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. एखादा मार्ग सापडला अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्या दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे. नसेल होणार मला ज्ञानप्राप्ती तर हे पात्र खालच्या दिशेने वाहू दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काल नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ जाऊन ते बुडाले. सिद्धार्थाने ज्यावेळेस सुजाताकडून अन्नाचा स्वीकार केला, खिरीचा स्वीकार केला आणि खिरीचा स्वीकार केल्यानंतर हे 5 परिव्राजकाने पाहिलं.
सिद्धार्थाला असं वाटलं आपण कितीतरी शरीराला क्लेश केला, कितीतरी शरीराला कायाला कष्ट दिलं, पण आपल्याला मिळालं नाही. पण थोडंसं आपण काही ना काहीतरी स्वीकारायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार होईल, ऊर्जा तयार होईल, काहीतरी आपल्याला हलायला, चालायला, बसायला, उठायला, बोलायला आपल्याला ताकद लागेल. आणि जर आपण खाल्लं पिल्लंच नाही आणि आपण जर काही स्वीकारलंच नाही तर आपण असंच मरून जाऊ. बघा, जर सिद्धार्थाने अन्नाचा स्वीकारच केला नसता तर सिद्धार्थ त्या ठिकाणी जागेवर समाधीस्थ झाले असते, परंतु तसं होणार देखील नव्हतं. म्हणून तर त्या ठिकाणी कोणाचं आगमन झालं? सुजाताने एंट्री केली आणि सुजाताच्या खिरीमुळे सिद्धार्थाला बुद्धत्वाचा लाभ झाला. सुजाताच्या खिरीमुळे सिद्धार्थाला बुद्धाचा लाभ झाला. खऱ्या अर्थाने जर सुजाता त्या ठिकाणी आली नसती, बघा तो पण एक किती कोइन्सिडन्स आहे, योगायोग आहे. तिने देखील तिथेच त्याच वनदेवतेला, त्याच वृक्षाखाली नवस केला होता की मला जर पुत्ररत्नाचा लाभ झाला की मी इथं नवस फेडायला येईन. जर तिनं दुसऱ्या बाजूला 2-3 झाड किंवा थोडंसं आणखी एकरभर किंवा 1 किलोमीटरभर जर संकल्प केला असता तर ती सुजाताच्या ऐवजी दुसरी कोणी विशाखा असती किंवा दुसरी कोणी त्या काळातील किसा गौतमी असती किंवा आम्रपाली असती, कोणी ना कोणी असते. असो, ज्यावेळेस सिद्धार्थाने खीर स्वीकारली तर त्यावेळेस त्या पंचपरिव्राजकांना आवडलं नाही. अरे असा कसा संन्यासी तू, आपण तर भोजन त्यागलं होतं, काहीच खायचं नाही, काही स्वीकारायचं नाही, कंदमुळे खायचे, वनस्पती खायच्या, असं जीवन संन्यासाचं तू स्वीकारलं. आता तू आमच्यामध्ये राहिला नाही, आम्ही तुला सोडून चाललो. अशा पद्धतीने ते त्यांना सोडून गेले, कायमचे सोडून गेले. परत भेटणार नाही. पण नंतर परत कसे भेटले, सिद्धार्थाच्या बुद्धाच्या मनामध्ये दया कशाप्रमाणे आली हे पण आपण बघणार आहोत. बघा पुढे सिद्धार्थाने खिरीचा स्वीकार केला आणि काय संकल्प केला, हे जे मला सुजाताने सुवर्ण पात्र दिलं आहे, ज्यामध्ये मी खीर ग्रहण केली, तर ते मी निरंजना नदीच्या प्रवाहामध्ये प्रवाहित करत आहे. आणि कसं, मला जर ज्ञान प्राप्ती झाली असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू दे, आणि जर मला ज्ञान प्राप्ती झाले नसेल तर हे पात्र प्रवाहाच्या दिशेने वाहू दे. काय संकल्प होता? छोटा संकल्प आहे, पण किती महान संकल्प आहे. तुमचा संकल्प कसा असेल? मला जर ज्ञान प्राप्त झालं तर कुंडलिकाच्या प्रवाहाच्या दिशेनं माझं पात्र वाहू दे, जर्मनचं नाही तर स्टीलचं, पण मला ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. होत कसं नाही, झालंच पाहिजे. मग आपल्याकडे सोन्याचं थोडी पात्र राहणार आहे की नाही? सिद्धार्थाचा संकल्प होता की मला जर ज्ञान प्राप्त झाला असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि ते खरं खरं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत गेलं आणि काल नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते पात्र सोन्याचं जाऊन उडालं. म्हणजे आता सिद्धार्थाला काय माहिती पटली? आता त्यांना पटलं की मी आता बुद्ध झालो. पुढे आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. चारही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठे मोठे ऋषी कोणत्या दिशेची निवड करतात? पूर्व दिशेची निवड करतात. म्हणून आपण देखील, मी कोणत्या दिशेला बसलेलो आहे? पूर्वेला तोंड आहे का माझं?
सिद्धार्थ बुद्ध देखील ध्यान करत असताना नेहमी पूर्व दिशेलाच बसायचे. काय कारण असतं? सकाळी सकाळी मेडिटेशन होतं, सकाळी सकाळी कवळे कवळे सूर्यकिरण अंगावरती पडतात आणि चांगल्या पद्धतीने ध्यान होतं. डे जीवनसत्व सूर्यकिरणाच्या माध्यमातून मिळतं, चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळतो आणि एक नाही असे अनेक फायदे देखील पूर्व दिशेला तोंड करून बसल्यानंतर होतात. म्हणून जेव्हा जेव्हा भगवान बुद्ध झाल्यानंतर देखील प्रवचन करण्यासाठी भिक्षूंना बसायचे, तेव्हा तेव्हा देखील ते पूर्व दिशेला मुख करून, पूर्व दिशेला तोंड करून, पश्चिम दिशेला पाठ करून बसायचे आणि आपले धम्मदेशना उपदेश द्यायचे. म्हणून या ठिकाणी असा संदर्भ आहे की सर्व अपवित्रता घालवण्यासाठी मोठे मोठे ऋषी संन्यासी नेहमी पूर्व दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. कुठे बसला? गयाला. बरोबर आहे? गया. बुद्ध गया. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस जरी शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय मी आसन सोडणार नाही. काय? माझे हाड, रक्त, मांस जरी आटलं तरी चालेल. एक पालीमध्ये फार सुंदर गाथा, इहाशु मे शोषतो मे शरीरा त्वंगस्ति मांस प्रलयश्च अप्राप्य बोधि बाहुकल्पदुर्लभा नेवासनात् कायतश्च दिष्यते. काय म्हणतात? इहासी मे शुष्यतो मे शरीरा त्वंगस्ति मांस प्रलयश्च यत. माझ्या शरीरामध्ये जेवढं मांस आहे, रक्त आहे, ते आटलं तरी चालेल. अप्राप्य बोधि बाहुकल्पदुर्लभं नेवासनात् कायतश्च दिष्यते. अप्राप्य बोधी, जोपर्यंत मला प्राप्त बोधी होणार नाही, अप्राप्त बोधी मला प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी या आसनाचा, पिंपळ वृक्षाखालच्या जागेचा त्याग करणार नाही. किती महान संकल्प आहे. आपण सकाळी 6 ते 7 मेडिटेशन करतो, तसा संकल्प घ्यायला पाहिजे की मी 1 तासभर हलणार नाही, मी 1 तासभर बिलकुल सरळ बसेल, मी 1 तासभर बिलकुल श्वासोच्छवासाची गती जाणेल. असे छोटे छोटे संकल्प जर केले तर निश्चितच तुमची दुःखातून मुक्ती होईल, निश्चितच तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. बरोबर आहे. पुढे नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली. काय स्तुती केली दोघांनी? काय नाव आहे त्यांचं? सुवर्णप्रभा. बरोबर आहे. काळ नावाचा राजा व त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पाहून ऐकून पूर्णप्रमाणे त्यांना ज्ञानप्राप्ती होणार असा निश्चय ऐकून त्याची स्तुती करतात. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. बघा, तुमचा एखादा संकल्प असेल ना, तर तुम्हाला दुनिया मदत करेल. एक डायलॉग आहे की यदि आप काहीतरी आहे, पूरा जी जान लगाकर चाहोगे तो पूरी कायनात आपको मदत करेगी. काय ते वाक्य पूर्ण? शाहरुख खानचं खरं खरं सांगायचं. त्याच्यात काय
ते वाक्य मला माहित होतं की जर तुम्ही एखादा संकल्प केला आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला सगळी पृथ्वी मदत, तुम्ही जर ध्यानाला बसले की तुम्हाला सगळी पृथ्वी मदत करणार, आनंदनगर सोडून. हा पुढे या दोघांनी, काळ नावाचा राजा आणि सुवर्णप्रभा यांनी एक प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, एक प्रकारच्या सदिच्छा दिल्या, एक प्रकारचा आशीर्वादच व्यक्त केला. की काय व्यक्त केला? की तुझ्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण हो. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. आता हे दोघं बघत होते आणि सिद्धार्थ डोळे बंद करून बसले होते. ज्या अर्थी तुमच्या ध्यान साधना सुरू असताना तुमच्याकडे तुमच्या दर्शनासाठी थव्याच्या थवे येत आहेत, पक्षी येत आहेत, याचा अर्थ तुम्ही निश्चितच बुद्ध होणार याची आम्हाला कल्पना आलेली आहे. याच्यामध्ये काही भेद नाही, मतभेद नाही. त्या अर्थी आपले आपण इप्सित साध्य करून घेणार आणि बुद्ध होणार हे निश्चित. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. तर ध्यान साधना सुरू झालेली होती आणि ध्यान साधना करतानाच सगळ्यात जास्त वाईट विचार जर कधी येत असतील तर ते ध्यान करतानाच. बरोबर आहे. आपण जरी म्हणतो ध्यान करायचं, ध्यान करायचं, ध्यान करून मनाला शुद्ध करायचं, त्या काळामध्ये मन सगळ्यात जास्त अपवित्र मलिन असतं. म्हणूनच आपल्याला पवित्र करण्यासाठी ध्यान करावं. आणि सिद्धार्थ देखील तसंच करत होता. कदाचित माराची अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहिती होते आणि स्वतः तो शिकला देखील होता. बरोबर आहे. कोणाकडून शिकला होता? सब्बमित्त यांच्याकडून शिकला होता. की हा ऋषी पराजित झाला वासनाच्या विचारामुळे, या स्त्रीला बळी पडल्यामुळे, ही वेश्या त्याला पराभूत केल्यामुळे, ही गणिका पाठीमागे लागल्यामुळे, आणि अशा प्रचंड स्त्रियांच्या या काम वासनेपोटी कित्येक ऋषी देखील या लयापर्यंत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. हे तो आठवत होता, हे त्याला सर्व माहिती होतं. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो महाराला म्हणतो, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे, शहाणपणा आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला कधीही श्रेयस्कर वाटते. बघा, आता विशेष म्हणजे सिद्धार्थ हे कोणत्या कुळातील होते? क्षत्रिय कुळातील होते. असंही मरायचंय, तसंही मरायचंय, पण चांगलं कामच करून मरून आपण बरं तर येणारच नाही. पण यदा कदाचित आलं जर तरचा प्रश्न, इफ अँड देन. दुष्ट वासना बरोबर होणाऱ्या झगड्यात कित्येक ऋषी बळी पडल्याचे त्याने ऐकले होते. एक नाही तर कित्येक ऋषींची लाईन होती आणि त्याला असं वाटलं की आपला देखील याच्यामध्ये जर पराभव झाला तर, मी जर याच्यामध्ये हारलो तर
माझा जर येथे पराभव झाला तर काय होईल, एक फार मोठी चिंता होती, फार मोठी चिंता होती. आणि मग काय, श्रद्धा. काय म्हणतो महाराज सिद्धार्थ, माझ्यामध्ये श्रद्धा आहे. मी सांगितलं आताच तुम्हाला, आहे की नाही, श्रद्धा ज्यांच्याकडे असते त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. कशाबद्दल श्रद्धा असली पाहिजे, बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल त्यांची दृढ श्रद्धा, आस्था, विश्वास, भक्ती असते, फेथ अँड बिलीव्ह असते ना, त्याला कोणीच हरवू शकत नाही. माझ्याकडे श्रद्धा आहे, शौर्य आहे, शहाणपण आहे. श्रद्धा म्हणजे श्रद्धा, फेथ. शौर्य म्हणजे हिम्मत. बरोबर आहे की नाही. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला वीर्य पाहिजे असतं, शौर्य पाहिजे असतं. इंटेलेक्च्युअल म्हणजे शहाणपण, म्हणजे ब्रेन, हे देखील आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल, माझा पराभव होऊ शकत नाही. भलेही माझ्या आसपासची निरंजना कोरडी झाली तरी चालेल, रोहिणी कोरडी झाली तरी चालेल, अनोमा कोरडी झाली तरी चालेल. आणखी कोणती नदी आलेली आपल्या वाचनामध्ये, गंगा नदी कोरडी झाली तरी चालेल, परंतु मी माझा संकल्प ढासळू देणार नाही. मी पूर्ण केल्याशिवाय राहील. काय संकल्प आहे, नद्यांचे प्रवाह देखील वाळ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय मी ढासळू देणार नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला कधी श्रेयस्कर वाटते. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा मेलेलं बरं आहे. जिवंत राहून जर माझा पराभव होत असेल तर त्यापेक्षा मी या दृष्ट वासना, दुष्ट म्हणजे कोणत्या, राग, द्वेष, मोह, काम, क्रोध, मोह, मद, माया, वासना, हे जे दृश्य अदृश्य मारसेना असते किंवा याला आपण षडरिपू म्हणतो. षडरिपू म्हणजे किती रिपू, 6 रिपू. रिपू मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच. रिपू म्हणजे कोण, शत्रू. आणि षड म्हणजे किती, 6. म्हणजे हे 6 शत्रू आपल्या माणसाला पराभव करायचं काम करतात. परंतु सिद्धार्थाने ठाम निश्चय केला होता, नद्या जरी कोरड्या पडल्या परंतु मी मात्र माघार घेणार नाही. मरण्यापेक्षा जिवंतपणे संग्रामामध्ये मरण पत्करलेलं बरं आहे. आईची शिकवण कामाला आली की नाही. आई काय शिकवायची, संग्रामात युद्धात जरी वारला तरी मला त्याचा अभिमान होईल, अभिमान वाटेल. तू गेल्याचा स्वतंत्र युद्धामध्ये मला त्याचा अभिमान वाटेल. आणि हे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने बुद्धासाठीच स्वातंत्र्य युद्ध सिद्धार्थ लढत होता. म्हणून जिवंतपणे संग्रामात लढणे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. कारण तो क्षत्रिय कुळातला होता. विचारात तसे असतात, बरोबर आहे. आणखी विशेष एक महत्वाची गोष्ट, भगवान बुद्धाचा जन्म हा नेहमी 2च कुळामध्ये होत असतो. एक तर ब्राह्मण कुळामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षत्रिय कुळामध्ये. बरोबर आहे. ज्यावेळेस बुद्ध जन्म घ्यायचं ठरवत असतात तर त्यावेळेस सर्वात जास्त प्रमुख, सर्वात जास्त बहुसंख्या, सर्वात जास्त शक्तिशाली, बाय मनी अँड बाय पॉवर, सगळ्यात जास्त कोण पॉवरफुल आहे त्या कुळामध्ये सिद्धार्थाचा जन्म होत असतो. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वात शक्तिशाली कुळ कोणतं होतं बुद्धाच्या काळामध्ये, क्षत्रिय कुळ होतं. म्हणून बुद्धाने क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला. आणि कधी कधी ब्राह्मण कुळामध्ये देखील जन्म होतो, जेव्हा ब्राह्मण कुळ त्या काळामध्ये, तत्काळामध्ये प्रसिद्ध असतं, ज्ञानी असतं, पंडित असतं, बहुसंख्येनं असतं, मनी पॉवर सर्व गोष्टीमध्ये पुढे असतं, तर त्यावेळेस ब्राह्मण कुळामध्ये देखील बुद्ध जन्म घेत असतात. आता यावरून तुम्ही हे देखील समजू शकता की मग वैश्य कुळामध्ये नाही का, क्षत्रिय शूद्र कुळामध्ये नाही का, अतिशूद्र कुळामध्ये नाही का. तर बुद्धाने अशा कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या कुळाला देखील एक प्रकारचा डाग लागून जातो. पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट यातून सांगायचं हे आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण हे बुद्धाच्या व्याख्येमध्ये हे नाही, काय म्हणतात त्याला, चातुर्वर्ण नाही.
जसं चातुर्वर्ण्य काय आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आहे की नाही? बाबासाहेबाला असं अपेक्षित होतं, है ना? शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर सांगायचं तात्पर्य, बुद्धाच्या परिभाषेमध्ये, बुद्धाच्या व्याख्येमध्ये, बुद्धाच्या डेफिनेशन मध्ये बुद्ध डिफाईन असं करतात की त्या काळामध्ये राजे प्रमुख असतील, क्षत्रिय कुळ प्रमुख असेल, संपन्न असेल तर समजायचे की ते क्षत्रिय कुळ. बुद्धिवादी कुळ असेल, चांगलं घर असेल, बुद्धिमान असेल तर ते ब्राह्मण कुळ आहे. अशा दृष्टीने बरोबर आहे. भगवान बुद्धाने ब्राह्मण कोणाला म्हटलं? जे बुद्धिमान आहेत त्यांना ब्राह्मण. ब्राह्मण कोणाला म्हटलं? जे अरहंत आहेत त्यांना ब्राह्मण. बुद्धाने ब्राह्मण कोणाला म्हटलं? ज्यांच्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, त्याला ब्राह्मण म्हटलं. बुद्धाने ब्राह्मण कोणाला म्हटलं? ज्यांच्यामध्ये कामछंद, व्यापाद, थिनमित्त, उद्धच्च, कुक्कुच्च हे जे 5 आपले रिपू आहेत, 5 आपले दुश्मन आहेत, ते ज्यांच्यामध्ये नाहीत त्यांना ब्राह्मण म्हटलं. हे महत्वाचं सांगायला तुम्ही लिहायला पाहिजे. कोण काय पाहिले? हा, पुढं निश्चय ढासळून जाईल असं हे शक्य नाही. जिवंत राहून मी पराभव पत्करेल असं शक्य नाही. त्यापेक्षा मी संग्रामात राहील आणि मरण पत्करेल हे मला आवडेल. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तेथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी निराशेने गौतमाला सोडून दिले. बघा किती छान उदाहरण आहे, किती छान. समजलं का तुम्हाला? एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमावर आक्रमण केले, अतिक्रमण केले. ज्याप्रमाणे एखाद्या मासाच्या गोळ्याप्रमाणे दगड दिसतो आणि मासाच्या गोळ्याप्रमाणे दगड दिसत असेल तर त्यावर सहजच कावळा उडत उडत त्याला चोचीमध्ये पकडतो आणि उडून घेऊन जातो. परंतु तो मासाचा गोळा नसतो. तो कशाचा गोळा असतो? दगडाचा गोळा असतो. मग त्या कावळ्याची भूल होते आणि मासाचा गोळा समजून तो त्या दगडावर चोच आपटतो आणि परिणामी तो कावळा तिथं मरून जातो किंवा जखमी होतो किंवा आजारी पडतो किंवा त्याचा खऱ्या अर्थाने हंस होतो. तसं देवदत्ताने केला. बरोबर आहे. मग पुढे काय म्हणतात? त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मासाच्या दगडाला मासाचा गोळा समजून कावळ्याने त्या दगडाला घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे तो गतप्राण झाला, तसंच सिद्धार्थाला देखील असे कावळ्याप्रमाणे त्याच्यावरती अतिक्रमण केले. वासना आली, द्वेष आला, मोह आला, प्रेम आलं, वगैरे वगैरे सगळे अवगुण आले, परंतु ते सगळे अवगुण सिद्धार्थाला धडकून जागीच मेले. समजलं? छोटस उदाहरण आहे पण फार शिकण्यासारखे. आता ज्ञान प्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावं लागलं. 4 पायऱ्यांनी त्याने परिपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतलं. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण
याचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणा, शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते त्याचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहे. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या, आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. बघा, सिद्धार्थाला जेव्हा सुजाताने खीर दिली आणि खीर दिल्यानंतर तो गयेला गेला आणि गयेला गेल्यानंतर तिथे देखील ध्यान करू लागला. आणि ध्यान किती दिवस केलं? किती आठवडे? 4 आठवडे, म्हणजे 7 चोक 28 दिवस. आणि अन्न किती दिवसाचं गोळा केलं? 40 दिवसाचं अन्न जमा केलं. टार्गेट लावलं होतं सिद्धार्थ की मला 40 दिवसामध्ये ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. म्हणजे ज्ञान प्राप्त झालं हे त्यांना माहितीच होतं की हे पात्र मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर गेलं याचा अर्थ मला ज्ञान प्राप्ती होईल, झालीच पाहिजे, झालीच, हा त्यांचा संकल्प होता. आणि नंतर मग बुद्ध होण्यासाठी संकल्प धरून 40 दिवसाचं अन्न देखील जमा करून ध्यान करायचे आणि थोडस आपला अल्पाहार देखील करायचं. सडणारा अन्न नाही जमा केलं. जे त्या काळातील कंदमुळे असतील, काही फळे असतील, 40 दिवस टिकणारं जे अन्न असेल ते त्याने जमा केलं आणि लगातार 40 दिवसाचं त्यांनी अधिष्ठान केलं. आणि 28वा दिवस उजाडल्यानंतर, आता या बऱ्याच पुस्तकामध्ये शब्दाचा शाब्दिक भेद आहे. 28 दिवसामध्ये, कोणी म्हणतं 49 दिवसामध्ये. तर 28 दिवसामध्ये सिद्धार्थाने ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 7 चोक 28 पहिल्या दिवसापासून ते 28व्या दिवशी सिद्धार्थाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. ते कसं प्राप्त झालं? या ठिकाणी दिलेले पहिल्या पायरीच्या वेळी, मग दुसऱ्या पायरीच्या वेळी, तिसऱ्या पायरीच्या वेळी आणि 4थ्या पायरीच्या वेळी. या पायऱ्या काय? पायऱ्या गिऱ्या काहीच नाही, तर ते म्हणजे प्रथम ध्यान आहे, द्वितीय ध्यान आहे, तृतीय ध्यान आहे आणि चतुर्थ ध्यान आहे. पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान आणि 4थं ध्यान. दुसरं ध्यान हे पहिल्या ध्यानापेक्षा महान असतं, एकाग्र असतं. तिसरं ध्यान हे दुसऱ्या आणि पहिल्या ध्यानापेक्षा आणखी श्रेष्ठ असतं. आणि 4थं ध्यान हे तिसऱ्या ध्यानापेक्षा, दुसऱ्या ध्यानापेक्षा आणि पहिल्या ध्यानापेक्षा आणखी महान असतं, एकाग्र असतं. मन एवढं एकाग्र झालं, सूक्ष्म झालं की बाजूला जर वीज पडली तर तिचा आवाज येणार नाही. एवढी तीव्र आणि तीक्ष्ण एकाग्रता सिद्धार्थाने साध्य केली होती. आणि अशा माणसाला बुद्ध प्राप्त होणार नाही का? सहजच. आणि वयाच्या 35व्या वर्षी सिद्धार्थाने बुद्धत्वाची प्राप्ती केली. आपण ऐकलं, 29व्या वर्षी सिद्धार्थाने घर सोडलं आणि वयाच्या 35व्या वर्षी आज ज्ञान प्राप्ती या ठिकाणी सिद्धार्थाला झालेली आहे. वयाच्या 35व्या वर्षी, इसवी सन पूर्व 528 मध्ये. ओके, कधी? तुम्हाला आता मी एक टास्क देतो, होमवर्क. त्यांनी पण प्रश्न विचारला होता की
563 ते 483 नेमकं कसं? प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही, तुम्ही लिहून घ्या, एक रजिस्टर घ्या. आता लिहायचं नाही, घरी गेल्यावर लिहायचं, होमवर्क आहे ना. 563 वहीवरती आकडा लिहायचा. काय लिहायचा? एका शुद्ध पेजवर लिहायचं, कुठं पण लिहायचं नाही, गिचिमिळे काला करायचा नाही. कुत्र्याचे पाय, मांजराचे पाय, असे आमचे शिक्षक नेहमीच सांगायचे. असं नाही. तर 563 पासून सुरुवात करायची. 563, मग नंतर 62, मग नंतर 61, मग नंतर 60, मग 59, मग 58, 57, 56, 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 47, 48, 44, 43, 40, 39, 38, 37, 38, 39, 40, 41, 32, 33, 34, 35, 36, 27, 28, 29, 30, 31, 32, 23, 24, 25, 26, 18, 17, 16, 17, 18, 13, 12, 11, 12, 6, 5, 4, 3, 2, 1. 1 म्हणजे 400, सॉरी 0 म्हणजे 400, मग 400 परत 498, परत 498, 98 नंतर 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 91, 88, 87, 86, 85, 84, हे नाटक नाही करायलो मी, समजून सांगायला तुम्हाला. इसवी सन पूर्व 563 ते 483 कशा पद्धतीनं एका सेकंद मिनिटामध्ये मी म्हटलं. तर एकदा तुम्ही उद्या मला 563 पासून ते 483 पर्यंत उतरत्या क्रमाने लिहून दाखवा, म्हणजे तुम्हाला त्या काळामध्ये जन्म त्याची पद्धत कशी होती हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आजपर्यंत आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. म्हणा सर्वांनी साधू. भवतो सापमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुधम्मानुसंगानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. Sangha